नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी केवळ एकच चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन। विद्यार्थी मित्रांनो, बघा पवित्र पोर्टलवरती एक अतिशय महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे। तर त्यासाठी आपण सुरुवातीला जाणार आहोत पवित्र पोर्टलवरती। पवित्र पोर्टलवरचं पेज हे ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीची या ठिकाणी माहिती मिळेल। या ठिकाणी आपल्याला गाईडलाईन्स किंवा इन्स्ट्रक्शन्स फॉर ॲप्लिकंट्स या ठिकाणी क्लिक न करता या ठिकाणी गाईडलाईन्स फॉर और इन्स्ट्रक्शन्स फॉर प्रायव्हेट मॅनेजर यावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला नवीन नोटिफिकेशन आलेलं दिसेल। बघू शकता तुम्ही 20 जानेवारी 2025 रोजी ही जी इन्स्ट्रक्शन आहे तर ते प्राप्त झालेले आहेत। यामध्ये ज्या खाजगी शाळा आहेत त्याच पद्धतीनं विविध स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तर यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं नोटिफिकेशन हे देण्यात आलेलं आहे। तर हे आपल्याला काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड केल्याच्या नंतर ही माहिती जी आहे तर ती आपल्याला सविस्तर या ठिकाणी बघायची आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, बघा यामध्ये काही सूचना ज्या आहेत त्या आस्थापनांना देण्यात आलेल्या आहेत आणि या सूचनांचा विचार आता आपण करणार आहोत। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ही जी फाईल आहे ती आपण या ठिकाणी ओपन करू शकतो। ही फाईल ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल की व्यवस्थापनांसाठी ज्या सूचना दिलेल्या आहेत तर जी पूर्वीची चाचणी झाली होती तर त्यासाठी साधारणतः 2,16,443 विद्यार्थी हे प्रत्यक्ष चाचणीला उपस्थित राहिलेले होते आणि या विद्यार्थ्यांची जी आहे तर तो पहिला टप्पा जो आहे तो पार पडलेला आहे। आता दुसऱ्या टप्प्याची जाहिरातींची कार्यवाही करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांकडून जे विद्यार्थ्यांनी नोंद केलेली आहे तर ते पात्र उमेदवारांच्या नियुक्तींच्या शिफारसींसाठी व्यवस्थापनांकडून पोर्टलवरती माध्यमनिहाय, आरक्षणनिहाय आणि विषयनिहाय रिक्त पदांसाठी जाहिराती देणं हे आवश्यक आहे अशा प्रकारची माहिती यांनी दिलेली आहे। त्यामुळं रिक्त पदांच्या जाहिरातींसाठी व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली असल्यास त्यांना यापूर्वीचा जो यूजर ID आणि पासवर्ड आहे तोच वापरता येणार आहे। परंतु ज्या संस्थांना पुन्हा एकदा नोंदणी करायची, नवीन नोंदणी करायची तर त्यांच्यासाठी यूजर ID आणि पासवर्ड हा त्या ठिकाणी फॉरवर्ड पासवर्ड यावरती क्लिक केल्याच्या नंतर त्यांना मिळणार आहे किंवा नवीन रजिस्ट्रेशनसुद्धा ते करू शकतात अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आता पासवर्ड रिसेट जर होत नसेल तर ते कशा पद्धतीने करायचं आहे याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। आता बघा या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना म्हणजे की पूर्वी जे प्रमाणित केलेली बिंदू नामावली होती तर त्याच्यामध्ये SCBC या प्रवर्गाच्या आरक्षणामुळे बदल झालेला आहे। त्यामुळे जी अद्ययावत बिंदू नामावली आहे तर ती 27/2/2024 नंतर प्रमाणित केलेली असावी अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि यासाठी एक महत्त्वाचं जे परिशिष्ट आहे तर ते सुद्धा देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही माहिती बघू शकता की जिल्हा परिषद शाळा असतील, महानगरपालिका असतील तर कोणत्या अधिकाऱ्यांना ही माहिती द्यायची आहे तर त्या संदर्भामधल्या ह्या सूचना आहेत। जसं की खाजगी संस्था असेल तर त्या ठिकाणी अध्यक्ष, सचिव किंवा संबंधित संस्थेची निगडीत जे अधिकारी असतील तर त्यांनी माहिती देण्यासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर अशा पद्धतीच्या सूचना ह्या मॅनेजमेंटसाठी देण्यात आलेल्या आहेत। आता या ठिकाणी बघा गणित, विज्ञान विषय किंवा गणित आणि विज्ञानविषयी शिकवणारे शिक्षक, त्याचबरोबर भूगोल विज्ञान, त्याच्यानंतर इतिहास असेल, सामाजिक शास्त्र असेल, शारीरिक शिक्षण असेल किंवा मराठी विषय असेल, इंग्रजी विषय असेल, हे सर्व विषयांसंदर्भात ज्या गाईडलाईन्स आहेत, इन्स्ट्रक्शन्स आहेत तर ते या ठिकाणी संस्थांना देण्यात आलेले आहे। त्यामुळे निश्चितच या भरतीचा फायदा विद्यार्थ्यांना लवकरात लवकर करता येणार आहे आणि ही जी प्रोसेस आहे शिक्षक भरतीची तर ती फार वेगाने आता सुरू होणार आहे, यामध्ये काही एक शंका नाही आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून निश्चित कळवा। खूप खूप धन्यवाद।